काम 25 चालू झालेलं आहे. आणि गाईज आमची ऑर्डर सुद्धा आलेली आहे. घरी जायला इथं अशी थंडी लागते का बघा. यांची आनंद करू शकता. जाम जाम थंडी जाम. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आता मॉर्निंग झालेली आहे. मी मस्त फ्रेश वगैरे पण झाले ना. माझी चालले जेवणाची तयारी. जेवणाची गडबड पण झालेली आहे कारण की आता बनवायची आहे मुगाची भाजी, भात आणि घेतले बघा मेथीची भाजी. मम्मीने आणले काल मार्केटमधून. तर ती घेतली साफ करायला आणि एकाकडे उन्हवणी पण ठेवले. भाकरी पण करायची आहे. तर चला कंटिन्यू राहा आमच्या बरोबर. आया म्हणजे झाले मस्त मेथीची भाजी. आता होईलच 2 मिनिटांत रेडी. भात पण रेडी. बटाटा कापले मिनी मुगाच्या भाजीसाठी. इथे मसाला वगैरे पण शिजून रेडी आहे. पण अजून आमचे मूग काही सोलून नाही झाले. तोपर्यंत इथे मिनी तेल पण गरम करत ठेवले पापड तलासाठी. इथे तुम्ही घाण बघू शकता. उन्हवणे पण दांडून झाले कधीपासूनच. फक्त आता मी थांबले जरा मुगाची भाजी आधवायसाठी. मग आधवून फक्त ठेवेन. मग मम्मीनं नाहीतर यांना बघायला सांगेन 2-3 शिट्ट्या घेईपर्यंत. फक्त गॅसच बंद करायची आहे नंतर. मग जाईन मी भाकरी भुजायला. तो बघा यो आणले माझ्यासाठी नवीन परात. कारण की एक मस्त होता, भारी परत होता असा वजन. तर आम्ही गेलतो एकविरेला बाबूजी केस काढायसाठी. तर तेव्हा ते तिथं मागणारे असतात लेडीज अशा टोपले वगैरे घेऊन. त्यावेळी माझ्याकडून घेतलेला. म्हणजे असंच काय ना काय बोलून वगैरे घेतलेला. तर मला असा लागतो परत. म्हणजे वेगळा आहे. आता तो तसा भेटतच नाही. इकड नव्हती त्याला पण तो आता भेटतच नाही. मग आता मम्मी बी असं आणले मला. तर बघू त्याच्यात जमतन का नाही भाकरी भुजायला. नाहीतर दुसरा होताच पसरट. आता याच्यातच फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. बघू कशा होतात भाकरी. बघा मस्त आहे. मूग सोलून झाल्यान काही राहिल्यान मधीन मस्त. आता मूग सोलल्यान. आता घेते मी भाजी बनवून. हॅलो गाईज. तर गाईज मी रेडी झालेलो आहे. म्हणजे आंघोळ वगैरे झाली माझी. आणि आलो मी मागच्या साईडला कारण की रुद्रांशला घ्यायला येऊ आले इकडं धनश्रीच्या इथं. धनश्रीने घेतल्या ना भाकरी. हे बघा 12 पण न वाजलं तिने भाकरी घेतल्या ना लवकरच. संध्याकाळचं काम तिने दुपारच्याच करायला घेतले. दुपार पण न झाले ॲक्च्युली. 12 पण न वाजलं ते सांगता. आणि याला रुद्रांशला आता पाहिजे भाकरी. म्हणजे आता ही बघा ही गरम गरम भाकर निघली ना. तर आता ही त्याला नुसतीच खायला पाहिजे अशीच. पाहिजे खायला तुला? काय नाही तो मग या परत हा खाला छोटा होते परत. अजून पसट पाहिजे का? एक्सचेंज करा मग. तो मला मोठा लागते. एक्सचेंज करा. कोणाकडून घेतले त्याच्याकडून. तो सांगल की भाकरी भुजून आणले तुम्ही. हे बाबा तू ठेव ती पेटलेली आग पण इजोशील ठेव बघू. चुलीवर भाकरी चुलीवर फक्त काहीच काय विषय एकच का आमची जी आपली खापरी असतं तर आम्ही इथं तवा यूज करता. कारण की त्या खापऱ्या आहेत ना त्या आता फुटायला लागल्या एकसारख्या. लगेच तरक आता पहिल्यांसारख्या ओरिजिनल खापऱ्या नाहीत. नाही तसा विषय नाही. गॅसवर काय आपल्या भाकरी याच्या चुलीवरच असतात. काही आमच्या 2-3च भाकरी असते तर आम्ही गॅसवर जातो. बरोबर ना. आणि दुसरी गोष्ट आम्ही पहिले जेव्हा म्हणजे मम्मी भाकरी उजाची म्हणजे लग्न वगैरे पण नव्हतं आला माझं. मी जाम अगोदरची गोष्ट बोलता. आम्ही घेसर गावामध्ये जायचो. घेसर गावात तिथं कापऱ्या भेटायच्या. इथून घेसरला जायचो आम्ही कापऱ्या आणायला. पण आता पहिल्यांसारख्या कापऱ्याच नाहीत. त्या जरा गरम झाल्या ना 1-2 दिवसांनी लगेच फुटतात. तरक गरम होऊनच वाफ निघतोय. न्याला भाकरी खायची खायचं. बघा गरम गरम टाकू नको. जा तिकडे जा हॉलमध्ये. जा हॉलमध्ये खायला टाकशील ना. दे पकड नीट पडल खाली. नाही जाईल तो बरोबर. तो गरम आरती पाहून भाकर खायला आणतो तेच. आणि त्याची मुलं आता आम्ही बघा या तव्यावर करताव पण चुलीवरच्याच भाकरी घेताव. पण खरी म्हणजे माझ्या ती खापरीचीच भाकरीची होती. पण आता नाही इलाज म्हणून पण चुलीवरच तव्याच्या भाकरी असा विषय.
तो पण तवा आमचा जाम जुना आहे, बघू शकता. चला तर हिला करू द्या भाकरी आणि मी चालल्या महाराजांचा डायपर आणायला. महाराजांचे डायपर आणायला चालल्या, कारण की डायपर संपले ना. आमच्या इथे एकता कॉलनी म्हणजे असा एकता काटा बोलतात, तिथंशी गोडाऊन आहे, त्याच्यामुळे तिथं स्वस्तात भेटतात. मग डायरेक्ट एकदाच स्टॉक आणायचा. काय बाबू महिन्याभराचा, महिनाच पुरतात ना, जास्त जातं ना, महिन्याभराचा एकदा स्टॉक आणायचा, तिथं स्वस्तात भेटतात म्हणून. तर चला आता मी चाललो तिथं याचं डायपर आणायला आणि धनश्रीचं चालू आहेत आता भाकरी. बघा आता मस्त आपली भाकरी पण झालेली आहे, रेडी. मी आलो भाकरी वगैरे भुजून, भाकरी भुजल्या, भांडी बी घासली सगळी, झालता पसारा तो. नाही तर बघा हे घेऊन आल्या डायपर, एवढं डायरेक्ट 75 आणल्यानं वाटतं. हो इथं दिले बघा 75 पीस आमच्या साहेबांचे डायपर्स. सांगतो तो तसा, पण आता रात्री थंडी वगैरे लागते. मग काय बोलशील रुद्रांश पाटील? त्याला जायचं होतं यांच्याबरोबर, इथं मी घेतलेलं जेवायला बटाटा, लोणचा, पापड आणि भात. त्याला लोणचा जाम लागते. हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग. तर आता मस्त दुपारी आराम वगैरे केला, फ्रेश वगैरे झाला, आता उठलो ना आता बाबूला दूध वगैरे दिला ना, भांडी वगैरे घासली, थोडीशी भांडी राहिलेली ती वगैरे घासली. आता हे काय अजून आले नाही, यांचीच वाट बघतो, कारण की आम्हाला जायचंय बाहेर. तर हे काय आले नाही अजून त्यांना 1 तास लागणार आहे वाटतं. तर भाकरी वगैरे तर आज झालेलेच आहेत. आता जेवण काय बनवायचे काय माहिती नाही अजून. आता आम्ही रेडी झालो जरा बाहेर जायसाठी. यांचा मेसेज आलेला मगाशी का रेडी होऊन जा. तर तुम्हाला सांगते, मी खारघरला चाललेलो आहे. खारघरला चाललोय आम्ही, कालच ठरलेला. तर आता हे गेल्या तर बाहेर दुपारी जेवायला पण नाही आले. तर आता वाजले 7, तरी पण अजून काही येत नाही. तरी पण आता अजून काही हे येत नाही. तर आता तयारी करायला सांगितले, तर तयारी करून राहिलोय आम्ही. आता कधी येतात काय माहिती नाही, बघू आता. अजून वाट, दिवसभर तर वाट बघितली. आम्ही जाणार होतो लवकर, पण हे काय आले नाही अजून. तर बघा रुद्रांशी तयारी कसं गोल गोल फिरता. ओलं पण केले लगेच कपडं पाणी पिऊन. ओके ओके. संध्याकाळ झाली आहे आणि मी आता जस्ट घरी आलेलो आहे. जरा गेलो तो बाहेर कामानिमित्ताने आणि आता चाललेलो आम्ही खारघरला, कारण की थोडं काहीतरी असं गिफ्टचं थोडं घ्यायचं त्याच्यासाठी. आणि हे बघा, आणि रुद्रांशने बघा त्याची लाईट वाला हे बूट घातलेले आहेत. हा बरोबर, रेडी वगैरे बघा कसं झाले. ड्रेसिंग मिसिंग बघा भाईची, भाई काय ऐकत नाही. कशी हाताची घडी माग बघा. चेस्मा बघा ना कसा, बागाची स्टाईल बघा ही बघा. चेस्मा कुठं, डोलं कुठं आमचा. हा मग बरोबर आहे भाई. चला मम्मी बसले इथं, धनश्री पण रेडी आहे आणि आता निघू, जाऊ खारघरला. बघू आता काय घ्यायचं कसं काय, जरा बघू. लग्नासाठी जायचं आहे, एक अर्जंटली लग्न झालेला आहे आमचा, फिक्स जाण्याचा. तर तिथं बरं काहीतरी गिफ्ट न्यावं बरं, म्हणून बरं बघू काहीतरी बरं. तर चला तर जाऊया खारघरला. आणि आम्ही आता 3 जण चाललेलो आहोत, धनश्री, रुद्रांश आणि मी. तर इथं बघा रुद्रांश आत पण शॉपिंग चालू झालेली आहे. त्याने आता काय घेतलं बघा. आता बाबू दाखव तुझ्या हातान काय ते काय बोलतात रे याला, हे फुगं उडतात ते पेसाचा पाणी असतो, कसला साबणीचा पाणी, त्याचे फुगे उडतात ते बुलबुले, आणि त्याला शिट्टी वगैरे इकडं कशी. म्हणजे आता तो नाही घेतले वाजवाला. बघा आता याला ही सँडल बघतो जरा आम्ही, होतं का बरोबर ही, तरी 7 नंबर आहे. आता आम्ही डीमार्टशी निघलेलो आहोत. घेतला काय पाहिजे होता ते बघा सामान. नाही तर याला पण चिप्स घेतलेली आहे, नाही तेच मागत होता. मग बरं खायचं काहीतरी घेऊ. काय बोलणार, पूर्ण पोऱ्याने हरवला.
मला तर असं वाटायला लागले भाई ही शॉपिंग नको, खातीपुरती आलेला बरा बाहेर, पण हे काही जायला नको. अख्ख्या डिमार्ट मध्ये थैमान. काय बोलणार आता, थैमान म्हणजे काही रडत नव्हता तो, इकडे तिकडे धावत होता. अजून काय बोलायचं, अंग टाकायला लागला विषय. आपला पब्लिक बघतो आपली इकडं. मगाशी आलतो आम्ही इकडं, पण काय नाही इथं भेटला. काय तर लागले हो, नॅशनलच आहे, नॅशनल म्हणजे प्रदर्शन व विक्री. हा तिथं आलतो पण काय नाही भेटला आम्हाला जसा पाहिजे होता तसा. आता भेटले. चला आता बघू जरा काहीतरी आता करू पेटपूजा. पोऱ्याची तर चालू केलेलीच आहे पेटपूजा. आता अजून बघू काहीतरी खाऊ पिऊन आणि निघू. फोडतय. तर गाईज आता इथे आलो आम्ही शोरमा खायला, बघू शकता. मॅडमचा तर शोरमा रेडी झालेला आहे. आणि बाबू खाणार का तू शोरमा, खाणार? हा. आणि आता माझा रेडी होतोय ते बघू शकता. तर गाईज आता आम्ही निघल्या घरी जायला. इथं अशी थंडी लागते का बघा, यांची हालत करू शकता. जाम थंडी, जाम जसं काही बर्फाचं मुलं अंगावर उडतात एवढी थंडी, जाम बेकार थंडी. यांची हालत करू शकता. हे बघा ना, प्लस दुसरा यावी घातले हाफ टी शर्ट, बघू शकता तुम्ही. बघा जाम थंडी लागते यांना. डायरेक्ट गाई त्याला आता बर्गर किंगला आणले, त्याला किती मजा आली बघा. हे बघा कसं बोलत होता बाबू. चला गाईच, तर आता आले आम्ही बर्गर किंगला. शोरमा खाऊन झाला, आता आलो बर्गर किंगला बर्गर खायला. मॅडम सांगू ती घरीच झाला, पण बाबूला खायचं आहे बर्गर, म्हणून त्याला घेऊन आलो बर्गर किंगला. काम 25 चालू झालेलं आहे. आणि गाईज आमची ऑर्डर सुद्धा आलेली आहे, बघू शकता. अजून बाकी आहे. प्राईज बाकी फक्त प्राईज. चला करूया स्टार्ट आता पेट पूजा. गाईज इकडं बघा, यांना थंडी बघा कशी. इकडं बघा, हे बघा जाम थंडी लागते, जाम बेकार थंडी. इकडं बाबूला पण जाम थंडी लागते. डायरेक्ट बाबू बघते काहीतरी असा अंगावर भेटाल असा. काय बोलणार, बोलती बंद आहे, काही बोलायला चान्स नाही. आवरी थंडी लागले. तर गाईज घरी पोचलेलो होतो आम्ही. जाम थंडी होती गाडीवर, बघलाच असेल तुम्ही. हिला संध्याचे फिरायचा होता, म्हणजे आम्ही संध्याचेच जातो. दाखवला थंडीचा अनुभव दिला आता मी. परत निघाल याचा मला असं वाटतं ना, हिंमत करील आता. आपण जातच नाही जास्त, हप्त्यातून एकदा जातो. हो पण जात नाही. पण आता अशी थंडी असेल तर होली मध्ये तर परत जायची. हा नेता डबल मध्ये थांब थंडी खायला आता. बाबू कशी थंडी होती, बेकार थंडी होती बाबा. कशी होत आहे ना काही यो असं हिच म्हणजे हे ना टॉप वरचा ड्रेस यो असं बघवतं का, म्हणजे असं कपड्यासारखं अंगावर घ्यायला भेटतं का आवरा म्हणजे. आणि ती टी शर्ट दातान चावत होता, असा चावा घेऊन राहिला टी शर्ट लावली, त्याला पण थंडी लागली. आणि त्या गाडी पण स्लोच आणली, एक अशी फास्ट चालवली असं पण नाही. आणि अजून हवा लागेल, गाडी पण स्लोच चालू होतो. काही जाम थंडी होती. पण चला मस्त. हे आपल्याला दिवस कसा कधी म्हणजे काय बोलता, वर्षातून एकदाच येताना थंडीचा दिवस, त्याच्यात घेतो थोडीशी मजा घ्यायची. बाईकवर फिरायची, थोडी थंडी पण खायची. काय रोज रोज तर आपण बाहेर निघत ना, काही काम असल्यावर बाहेर निघता. असं फिरायला बोलून तर आम्ही निघतच ना. पहिली गोष्ट फिरायला बोलून कामच होता, म्हणूनच गेलतो त्या कामानिमित्त. जर काहीतरी सेट आणायचा होता थोडा
लग्नासाठी काहीतरी गिफ्ट देणारी भेटवस्तू म्हणजे, तर त्याच्यासाठी गेलतो. मग त्या निमित्तानं आलो. आणि मला पण दिवसभर काम म्हणजे मी कामान बिझी होतो दिवसभर, मला टाइम नव्हता म्हणून संध्याकाळचं जायला लागला. तर चला गाईज आता घेतो जेवून, कारण की जेवल का ना मला नाही गॅरंटी, पण मी तर जेवण गाईज, कारण की मी बाहेरचे किती खाला तरी येऊन घरी जेवायलाच लागतं. तर चला आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले व्हिडिओज लाईक करा, शेअर करा, कमेंट सुद्धा करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.